नमस्कार. आज आपण खारी शेव बनवतोय. शेव म्हटलं तर तशी बनवायला खूपच सोपी. पण आज मार्केटसारखी कुरकुरीत, खमंग, मस्त खुसखुशीत आणि जास्त दिवस टिकणारी खारी शेव तयार करणार आहोत. मार्केटमध्ये जशी शेव मिळते तशीच ही साधी शेव तयार होते. शेव बनविण्यासाठी इथे मी नेहमीपेक्षा वेगळी पद्धत वापरली. नेहमीपेक्षा ही पद्धत थोडी वेगळी आहे, परंतु तयार होणारी जी शेव आहे ती छान कुरकुरीत, मस्त खमंग अशी तयार होते. आवाज बघा, छान खमंग आणि कुरकुरीत शेव झालेली आहे. कुठेही तुटलेली नाही, एकसारखी तार आलेली आहे. अजिबात तेलकट बनलेली नाही. तर चला साहित्य बघूया. साहित्य तसं खूपच सोपं आहे. इथे मी अर्धा किलोची शेव बनवते. त्यासाठी इथे अर्धा किलोच बेसन घेतलं. वजनी प्रमाण म्हणाल तर 500 ग्राम बेसन आहे. आणि इथे घेतलेल्या वाटीचं प्रमाण म्हणाल तर ही 125 ग्रामची वाटी आहे. तर इथे बरोबर हलक्या हाताने 4 वाटी बेसन घेतलेले आहे. तर बेसन हे बारीक तळलेलं असावं किंवा विकतचं घ्या. विकतच्या बेसनची शेव ही अगदी छान होते. आणि बेसन पीठ वापरताना ते फ्रेशच वापरायचं. जुनं बेसन पीठ घेऊ नका. नंतर सारख्याच वाटीने 1 वाटी पाणी, अर्धा वाटी तेल घेतलं. चवीनुसार मीठ, अर्धा चमचा लाल तिखट. तर लाल तिखट हे कमीच घाला, कारण इथे आपण साधी शेव बनवतोय. आणि अर्धा चमचा हळद पावडर. त्यासोबतच 1 चमचा ओवा बघा थोडासा भाजून घेतलेला आहे आणि नंतर थंड झाल्यावर तो खलबत्त्यामध्ये बारीक असा कुटून घेतला. तर त्याची जाडसर अशी पावडर तयार करून घेतली. तर आता नेहमीपेक्षा वेगळी पद्धत कोणती? तर इथे बघा मिक्सरचं भांडं सुरुवातीला घ्यायचं आणि यामध्ये जे घेतलेलं 1 वाटी पाणी आहे ते घातलं. त्यानंतर यामध्ये जे अर्धा वाटी तेल घेतलेलं होतं ते घालूया. तर इथे आपल्याला मिक्सरला तेल आणि पाणी चांगलं एकजीव करत हाय स्पीडवर 2-3 सेकंद हे फिरवून घ्यायचं आहे. तर बघा मिश्रणाला असा पांढरा रंग प्राप्त होतो. तर असंच हे मिश्रण चांगलं फेटून घ्यायचं, मिक्सरला फिरवून घ्यायचं. तर परफेक्ट असं पांढऱ्या रंगाचं तेल पाण्याचं मिश्रण तयार झालेलं आहे. आता हे एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊ. आणि आता राहिलेले सर्व जिन्नस बघा 0 नंबरची चाळण असते तिने चाळून घालू. तर सुरुवातीला लाल तिखट. बाकीचे जिन्नस असे चाळून घातले की वरती बघा लाल तिखट मध्ये जर काही जाडसर भाग असेल तर तो वर राहतो किंवा काही गाठी असेल तर त्या निघून जातात. त्यानंतर जाडसर भाग आहे तो काढून टाकायचा. आता याच पद्धतीने जो ओवा घेतलेला होता तो चाळून घालूया. तर हे सर्व चाळून घ्यायचं कारण म्हणजे हे सर्व जाड पार्टिकल्स शेव पाडत असताना शेवच्या साच्यात म्हणजे छिद्रात अडकून राहतात. हे जर अडकलं तर मग शेवला एकसारखी तार येत नाही, खूप वैताग येतो आणि स्वच्छ करायचा सुद्धा कुटाणा होतो. तर हे सर्व अवॉइड होण्यासाठी सर्व जिन्नस चाळूनच घ्या. त्यानंतर हळद आणि चवीपुरतं मीठ घाला. हे सर्व मिक्स करा. तर बघा सर्व मसाले हे तेल पाण्याच्या मिश्रणामध्ये चांगले एकजीव करून घेतलेले आहे. तर आता यामध्ये थोडं थोडं करून बेसन चाळून घालायचं आहे. बेसन पीठ चाळूनच घालायचं म्हणजे यामध्ये गाठी होत नाही. तर आता हे सारख्याच चाळणीने बघा इथे मी 2 टप्प्यामध्ये बेसन हे चाळून घेते. पीठ जर असं चाळून घेतलं तर बेसन हे छान हलकं होतं आणि मिक्स करायला सुद्धा सोपं जातं. यामध्ये गाठी तयार होत नाही. राहिलेल्या गाठी चमच्याने अशा मोडून हे पुन्हा चाळून घ्यायचं. तर या ठिकाणी मी थोडंसं पीठ शिल्लक ठेवलेलं आहे. अगोदर आपण हे चांगलं मिक्स करून घेऊ. त्यामुळे आपल्याला पिठाची कन्सिस्टन्सी कशी हवी हे सुद्धा लक्षात येतं. बेसन पीठ हे चिकट असल्यामुळे चमचा किंवा असा स्पॅच्युलाचा वापर करायचा. त्यामुळे बघा पीठ हे व्यवस्थित असं भिजलं जातं आणि चांगलं एकजीव होतं. तर मिश्रण हे मला थोडंसं पातळ वाटतंय, त्यामुळे राहिलेलं जे थोडंसं पीठ आहे ते सुद्धा आपण यामध्ये चाळून घालूया. तर बघा संपूर्ण अर्धा किलो बेसन यामध्ये मी ऍड केलेलं आहे. तर आता हे चाळून घेऊया. तर आता हे पीठ सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेऊ. तयार मिश्रण हे शेव बनविण्यासाठी जास्त पातळ किंवा घट्टही करू नका. भज्यांच्या पिठापेक्षा हे थोडंसं घट्टसरच हवं. सर्वात शेवटी आता हाताला तेल लावून बघा हे पुन्हा मी चांगलं एकजीव करून घेते, जेणेकरून यामध्ये जर कुठे गाठी असेल तर त्या व्यवस्थित मोडल्या जातील आणि पीठ सुद्धा चांगलं एकजीव होईल. आता पिठाची कन्सिस्टन्सी कशी हवी तर बघा अशी पिठाला वरती खेचल्यानंतर एकसारखी तार तयार होते. तर इतपत हे पीठ आपल्याला घट्ट असं मळून घ्यायचं आहे, म्हणजे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्ट सुद्धा नाही. तर याच पद्धतीने मिश्रण तयार करून घ्या. पीठ जर घट्ट भिजवलं तर शेव फार कडक बनते
आणि दुसरं म्हणजे सोऱ्याने शेव पाडताना खूप प्रेशर देऊन ती पाडावी लागते आणि त्यामुळे हात सुद्धा दुखून येतात. आता शेवचा साचा घेतला तर इथे मी बारीक छिद्र असलेली प्लेट घेतलेली आहे, म्हणजेच आपण इथे बारीक शेव तयार करणार आहोत. तर या प्लेटला तेल लावून घेऊया, म्हणजे मिश्रण सुद्धा व्यवस्थित न चिटकता साच्यातून बाहेर निघेल. आणि जो साचा आहे त्याला सुद्धा आतून बघा तेलाने असं ग्रीस करून घेऊ. तर आता तयार मिश्रण साच्यामध्ये भरून घ्यायचं. तर इथे मी हाताचाच वापर करून मिश्रण साच्यामध्ये भरून घेते, किंवा चमचा स्पॅच्युलाच्या मदतीने हे मिश्रण यामध्ये भरून घ्या. चांगलं दाबून मिश्रण भरा. हातानेच मी हे भरून घेतलं, म्हणजे यामध्ये कसं हवा सुद्धा राहत नाही आणि शेव पाडताना सुद्धा ती एकसारखी तयार होते. तर साचा बघा पूर्ण भरायचा नाही, थोडीशी जागा शिल्लक ठेवायची आणि आता वरचा साचा लावून बघा शेव पाडायला घ्यायची. तर शेव तळण्यासाठी तेल मी अगोदरच तापत ठेवलेलं होतं. मध्यम आचेवर तेल बघा व्यवस्थित असं कडकडीत तयार करून घेतलं. नंतर तेल तापलं की नाही हे चेक करण्यासाठी यामध्ये मिश्रणाचा छोटासा गोळा घालून बघायचा. तो जर तेलातून लगेच वर आला की समजायचं आपलं तेलाचं टेम्परेचर हे परफेक्ट आहे. असंच हे तेल कडकडीत असं तापलेलं असावं. तेल कडकडीत तापल्यानंतर गॅस हा लो टू मीडियम ठेवायचा, त्यामुळे शेव पाडत असताना हाताला तेलाचा ताव लागत नाही आणि चटके सुद्धा बसत नाही. आता यावर वरतून साचा धरून एकसारखी बाहेरून आतमध्ये शेव पाडून घ्या. शेवचे 3 ते 4च वेढे घ्यायचे, जास्तही शेव जाडसर पाडायची नाही. बघा किती मस्त अशी शेव तयार झालेली आहे, कुठेही न तुटता एकसारखी पडलेली आहे. आता तेलाचे बुडबुडे कमी झाल्यानंतर झाऱ्याने बघा दाखविल्याप्रमाणे आणि चमच्याने असं उलटून दुसऱ्याही बाजूने अगदी थोडीशीच ही तळून घ्यायची. शेव तळण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. बारीक साचा वापरल्यामुळे इथे शेव ही पटकन तळली जाते. जास्त वेळही शेवला तळण्यासाठी लागत नाही, त्यामुळे झटपट अशी शेव तयार होते. तर शेव ही तळून झाली तर ही तेल निथळून प्लेटमध्ये काढून घेऊ. तर बघा कमी तेलकट मस्त खमंग कुरकुरीत शेव इथे तयार आहे. आता याच पद्धतीने राहिलेल्या मिश्रणाची शेव सुद्धा पाडून घेऊ आणि याच पद्धतीने मध्यम आचेवर छान खमंग कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही बाजूने मस्त खमंग अशी शेव तळून घेऊ. शेव पाडत असताना गॅस हा मध्यमच ठेवायचा, बारीक करायचा नाही, नाहीतर मग शेव नरम होते, कुरकुरीत होत नाही, हे लक्षात ठेवा. त्यानंतर शेव पलटत असताना बघा असा चमच्याचा आधार घ्यायचा, म्हणजे शेव न तुटता व्यवस्थित अशी पलटली जाते. तयार मिश्रण जर या पद्धतीने तयार केलं तर शेव पाडण्यासाठी जास्त वेळही लागत नाही, झटपट अशी शेव तयार होते. तर बघा या ठिकाणी आपण नेहमीपेक्षा थोडीशी वेगळी पद्धत वापरून मस्त खमंग कुरकुरीत अशी अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये दिवाळीसाठी खारी शेव तयार करून घेतलेली आहे. तयार शेव बघा मस्त एकसारखी गोलाकार, कुठेही न तुटता एकसारखी तयार झालेली आहे. आवाज बघा मस्त खमंग झालेली आहे, छान कुरकुरीत झालेली आहे, तेवढीच खायला चवदार मार्केट सारखी तयार होते. तर एकदा नक्की तयार करून बघा, चवीला अप्रतिम अशी लागते, अजिबात तेलकट होत नाही. हवाबंद डब्यामध्ये शेव ठेवायची म्हणजे महिनाभर टिकते आणि संपेपर्यंत अशीच खमंग आणि कुरकुरीत राहते. तर करून बघा. रेसिपी कशी वाटली हे कमेंट मध्ये सांगा. आवडल्यास रेसिपीला लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी आपल्या तिखट पाहुणचार रेसिपीजला सबस्क्राईब करा. धन्यवाद.